अखेर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात। राज्यातील शेतकरी ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेर आलेला आहे। कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 7 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे सहकार विभागाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्या शेतकऱ्यांची केवायसी करण्यात आलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वितरित करण्यास प्रारंभ करण्यात आलेला आहे। ज्या कर्ज खात्याची रक्कम व शासनाने दिलेली रक्कम बरोबर आहे अशी कर्ज खाती या ठिकाणी शोधून त्या कर्ज खात्याची माहिती घेऊन IT विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या डेटाच्या आधारे आता शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या 7,000 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच जे शेतकरी आता याच्या अंतर्गत केवायसी करत राहतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तत्काळ त्यांच्या कर्जमाफीच्या रक्कमा जमा करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर दुसरी यादी तत्काळ प्रकाशित करणे अपेक्षित होते। त्या प्रकारच्या हालचाली देखील सुरू आहेत। याच्यामध्ये जवळजवळ 12 लाख कर्ज खाती अशी आहेत की ज्याच्यामध्ये बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची काही ना काही माहिती चुकलेली आहे। अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ग्रीवर बुक करण्यात आलेला होता व बरीच सारी माहिती ही IT विभागाला जुळलेली नाही। अशा जवळजवळ 12 लाख शेतकऱ्यांच्या याद्या बँकांना परत पाठवण्यात आलेल्या आहेत। बँकांच्या माध्यमातून दुरुस्ती करून साधारणपणे 1 आठवड्यापर्यंत त्या याद्या परत सरकारला पाठवल्या जाणार आहेत आणि त्या याद्या पुन्हा प्राप्त झाल्यानंतर या 12 लाख शेतकऱ्यांची सुद्धा यादी प्रकाशित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर राज्य शासनाने सर्व बँकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत। महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।